काल आपण अध्यापनाची सूत्र बघितली होती. आज आपण पद्धती बघूया. पहिली आहे कथन पद्धत. कथन पद्धत काय असते तर परिणामकारक अध्यापनासाठी अनेक कौशल्य आत्मसात करावी लागतात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कौशल्य जे आहे ते सुद्धा कथन पद्धत आहे. कथन म्हणजे काय तर घटनेचे वस्तुस्थितीचे केलेलं वर्णन. मग यामध्ये एखादा प्रसंग असेल, एखादी माहिती असेल, एखादा देखावा असेल, त्याचं वर्णन करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. यामध्ये कथन करताना हावभाव, कथन रसपूर्ण, हावभावयुक्त, सहज असेल तर ते विद्यार्थ्यांचं मन जिंकू शकेल. असे शिकवताना या पद्धतीचा नेमका वापर कुठे कुठे करायचा याचे नियोजन करणे आवश्यक असते. अशी साधारणपणे कथन पद्धती असते. कथन पद्धतीमध्ये फायदे काय आहेत, मर्यादा काय आहेत? तर कथन पद्धत नवीन ज्ञानासाठी उपयुक्त पद्धती आहे. मर्यादा एवढीच आहे की ही शिक्षक केंद्रित आहे, म्हणजे टीचर सेंट्रेड मेथड आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्त होण्याला वाव मिळत नाही. कथन पद्धतीमध्ये कमी वेळात अधिक माहिती सांगता येते, विषयाची गोडी निर्माण करता येते, अभिरुची वाढवता येते. मर्यादा असा आहेत की विद्यार्थी सहभागाचा अभाव होतो, मानसशास्त्रीय दृष्ट्या ही अयोग्य पद्धत ठरते. त्यानंतर व्याख्यान पद्धत. व्याख्यान पद्धत म्हणजे काय तर साधारणपणे जेम्स मायकल ली हे जे होते त्यांनी व्याख्यान अशी अध्यापन पद्धती आहे ज्याद्वारे शिक्षक अत्यंत काळजीपूर्वक नियोजन केलेल्या एखाद्या विषयासंबंधी किंवा समस्येसंबंधी स्पष्टीकरण व व्याख्यान करतो. तर शिक्षकाकडून विद्यार्थ्याकडे जाणारा शाब्दिक माहितीचा ओघ म्हणजे व्याख्यान होय. तर साधारणपणे व्याख्यान द्यायचं असेल तर चांगले ओघपूर्ण व्याख्यान ऐकणे सर्वांनाच आवडते. शिक्षक विद्यार्थ्यांना द्यायचे ज्ञान, तथ्य, तत्व, इतर माहिती, नवीन कल्पना आपल्या व्याख्यानामध्ये सांगतात. व्याख्यानात व्याख्याता जास्त वेळ सलगपणे बोलत असल्यामुळे ही पद्धती एकतर्फी व आंतरक्रियेवर भर देणारी आहे. एकतर्फी आंतरक्रिया म्हणजे जो व्याख्याता आहे, जो शिक्षक आहे, तो बोलत राहणार आहे. व्याख्यान सुरू असताना विद्यार्थी मात्र श्रवण करतात, टिप्पण घेतात. या व्याख्यान पद्धतीचे काय गुण आहेत तर प्रभावी व्याख्यान जर असेल तर विद्यार्थी अध्ययनास प्रेरित होतात. विद्यार्थ्यांना श्रवणाची, टिपणे लिहिण्याची सवय लागते. शिक्षकाचं वक्तृत्व विकसित होतं. नवीन माहिती, तत्वे, संकल्पना सांगण्यासाठी ही एक उपयुक्त पद्धत ठरते. घटनेचे निवेदन, स्पष्टीकरण, तत्वांचे समर्थन करण्यासाठी ही एक उपयुक्त आहे. मोठ्या वर्गाला थोड्या वेळात जास्त आशय सांगण्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरते. आता व्याख्यान पद्धतीच्या पायऱ्या कोणत्या आहेत ते आपण एकदा समजून घेऊया. तर व्याख्यान पद्धतीमध्ये पहिले प्रस्तावना असते, नंतर आशयाचं सादरीकरण असतं, जो कंटेंट असतो तो प्रेझेंट केला जातो. नंतर असतं प्रत्याभरण घेणे, फीडबॅक घेतला जातो आणि संकलन आणि समारोप असतो. तर साधारणपणे प्रस्तावना कशी असावी व्याख्यानाची तर जिज्ञासा जागृत झाली पाहिजे, उत्सुकता वाढवली पाहिजे, प्रेरणा मिळाली पाहिजे, प्रश्न विचारले गेले पाहिजे. पूर्वीच्या पाठ्यांशावर प्रश्न विचारणे, विषयासंबंधीच्या अनुभवावर आधारित प्रश्न विचारणे. आशयाचं सादरीकरण जर पाहिलं तर माहिती, संकल्पना, तत्वे सांगणे, दैनंदिन जीवनातली उदाहरणं, दृक साधनं वापरणे, सुसंबंध मांडणीमुळे आशय आकलन यामध्ये सुलभ होण्यास मदत होते. प्रत्याभरण घेणं का गरजेचं आहे संकलन आणि समारोप झाल्यानंतर तर संकलनात्मक प्रश्न विचारणे, सारांश सांगणे, परस्पर मुद्द्यांमधलं रिलेशन सांगणे, को रिलेशन सांगणे आणि फीडबॅक काय घ्यायचा तर यामध्ये विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेला एक प्रकारे चालना मिळते की आपण आज काय काय अभ्यासलं. तर विद्यार्थ्यांना एक शंका निरसन करण्याची ते संधी उपलब्ध होत असते. त्यामध्ये व्याख्यान पद्धतीच्या काही मर्यादा दिल्या आहेत. स्वतः विचार करणे, तर्क करणे यांचा विकास कमी होतो. विद्यार्थी निष्क्रिय श्रोते बनतात. विविध संकल्पना, कौशल्य विकसनासाठी ही मात्र एक अनसुटेबल पद्धत ठरते, अयोग्य पद्धत ठरत असते. ओके, तर अशी आहे व्याख्यान पद्धत. पाहिली कथन पद्धत, व्याख्यान पद्धत. नंतर आधार पद्धत. आता आपल्याला बघायची आधार पद्धत काय आहे. आधार पद्धत समजून घेऊया आपण.
आधार पद्धत ही प्रामुख्याने इतिहासासाठी वापरली जाते. इतिहासाचं अध्यापन वस्तुनिष्ठ होण्यासाठी आधार पद्धत उपयुक्त आहे. मग इतिहासातील सत्य घटनांचा शोध आधार साधनाने घेता येतो. मग इतिहासामध्ये काय काय सत्य घटना झाल्या त्यांचा शोध घेता येतो. इतिहासात विश्वसनीय ठरलेल्या साधनांचा अभ्यास उपयोग करणे यालाच आधार पद्धती म्हणतात. मग सत्य घटनांचा शोध घेण्यासाठी जो पुरावा, जो एव्हिडन्स उपलब्ध असेल त्याची अगदी चिकित्सापूर्वक छाननी करून संशोधनाने निर्णयाप्रत जाणे म्हणजे आधार पद्धत आहे. आता आधार पद्धत काय आहे ते समजून घेऊया. पुन्हा एकदा सांगतो मी. आधार पद्धत काय, तर सत्य घटनांचा शोध घेण्याकरता जो पुरावा उपलब्ध असेल त्याची चिकित्सापूर्वक छाननी करून संशोधनाने निर्णयाप्रत जाणे म्हणजे आधार पद्धत होय. आता साधारणपणे इथे जर आपण विचार केला तर आधार पद्धतीमध्ये मौखिक साधने, लिखित साधने, वास्तुरूप साधने. आता मौखिक साधने लोकगीते असतात. हं? त्यानंतर कीर्तन असतं. किंवा अशा ज्या वंश परंपरागत गोष्टी आहेत, ज्या मुखोद्गत झालेल्या आहेत, अभंग आहेत, तर तिथून म्हणजे ओव्या आहेत, तर ती एक मौखिक साधने झाली. लिखित मध्ये ताम्रपट आहेत, आज्ञापत्र आहेत, किंवा मग ज्या बखर मग त्यामध्ये इतिहासामध्ये काही बखरकार होते, त्यांनी बखरी तयार केलेल्या आहेत. त्याच्यानंतर काही असे पुरावे आहेत जे लिखित स्वरूपात आहेत. नंतर वास्तुरूपमध्ये मग ताजमहल आहे, गड किल्ले आहेत, नाणी आहेत. तर या सगळ्या गोष्टी किंवा मग जी काही पुरातत्व विभागाकडे ज्या वस्तू सापडतात ती साधनं ही इतिहासाची खरी तर साधनं ठरतात. आता आधार पद्धतीमुळे काय होतं की विद्यार्थ्यांना यथार्थ ज्ञान मिळतं. मग ऐतिहासिक प्रसंग असेल, घटना असेल, व्यक्ती असेल, स्थळ. नंतर ऐतिहासिक संशोधनाला एक प्रेरणा मिळते. संशोधन कार्याविषयी त्यांना माहिती मिळते, सत्यतेबद्दल खात्री वाटते, एक कुतूहल निर्माण होतं आणि विद्यार्थ्यांचा चिकित्सक वृत्तीचा विकास होतो. आता आधार पद्धतीच्या मर्यादा काय आहेत, तर आधार हे विविध भाषांमध्ये उपलब्ध आहेत. सर्वच भाषेचे ज्ञान विद्यार्थी व शिक्षकाला असेल असं नाही. उदाहरणार्थ काही एव्हिडन्स जे सापडतात ते वेगळ्या भाषेमध्ये किंवा वेगळ्या प्रांतामध्ये सापडतं, ते त्या लोकांना समजतं. मग ते मराठी विद्यार्थी असतील तर त्यांना तसं ट्रान्सलेशन करून तसं अवेलेबल झालं पाहिजे. काही इतिहासातले आधार हे पारसी, अरबी, संस्कृत, पाली भाषेमध्ये आहेत. मग त्यांचं कन्व्हर्जन होऊन ते मिळाले पाहिजे. ही एक पद्धत खर्चिक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये वेळखाऊ पद्धत आहे. लहान मुलांच्या वर्गासाठी ही पद्धत उपयुक्त नाही. आणि अनेक आधारामध्ये एकांगी माहिती आहे. म्हणजे त्या काळात कसं होतं की राजा सांगेल तसे आधार काही राजांनी करून घेतलेले आहेत. त्यामुळे सत्य परिस्थिती काय आहे तर ती होऊन गेली परिस्थिती आपण काही परत आणू शकत नाही. पण मग एकंदरीत त्याच्यामध्ये व्यक्तिनिष्ठता येऊ शकते. भारतीय पाश्चात्य ऐतिहासिक संशोधन. बरं, आता पुढची आहे प्रवास पद्धत. आता प्रवास पद्धत ही सुद्धा साधारणपणे आपण जर विचार केला भूगोल, इतिहास, भाषा यांच्यासाठी उपयुक्त आहे. यामध्ये साधारणपणे काल्पनिकरित्या तिथे जाणे किंवा तिथला अनुभव घेणे. प्रवास पद्धतीने अध्यापन करताना शिक्षकाने काही अनुषंगिक प्रश्न विचारायचे असतात. या प्रवास पद्धतीच्या 3 पायऱ्या आहेत. कोणत्या 3 पायऱ्या आहेत, तर पहिल्या आहे प्रस्तावना, दुसरा आहे प्रत्यक्ष अध्यापन आणि तिसरं आहे मूल्यमापन. आता याच्यामध्ये प्रस्तावना काय, प्रस्तावनेत प्रवासाचा हेतू स्पष्ट करावा. प्रवास काल्पनिक असणार आहे याची पूर्वकल्पना शिक्षकाने द्यावी. प्रवास पद्धतीमध्ये जो आशय शिकवायचा आहे त्यासाठी मग नकाशे, चित्रे, आराखडा, संदर्भ साहित्य यांचा वापर करायचा. चित्रांचा, फिल्म स्ट्रीटचा वापर करता येतो. मुद्द्यांचं लेखन करता येतं. आणि तिसरं आहे मूल्यमापन. या पायरीत शिकवलेल्या आशयानुसार प्रश्न विचारून विद्यार्थ्यांचं मूल्यमापन केलं जातं. याचे फायदे काय आहेत, तर साधारणपणे आता एखादा भौगोलिक दृष्ट्या एखादं स्थळ आहे तिथे भेट देणं शक्य नाही. उदाहरणार्थ ज्वालामुखी पर्वत. तर मग ह्या प्रवास पद्धतीचा तिथे वापर केला जातो. प्रवास पद्धतीमध्ये प्रत्यक्ष प्रवास न करता बसून प्रवासाचे चित्र उभे केले जाते. हे वाक्य महत्वाचं आहे की प्रवास म्हणजे लगेच गाडीत बसलो, निघालो,
मग हे धरण पाहिलं, हा गड पाहिला, ते नाही. तर वर्गात बसून तसं चित्र तयार करणं, विद्यार्थ्यांच्या मनपटलावर चित्र उभं केलं जातं. मग यामध्ये सहलीला लागणारा खर्च, वेळ यांची बचत होते. प्रत्यक्ष भेट देताना मग उदाहरणार्थ एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, ते सगळं टाळणं शक्य होतं. यामध्ये काय होतं की प्रत्यक्ष भेट देऊन अनुभव घेण्याच्या तुलनेत अप्रत्यक्ष अनुभवातून होणारे अध्ययन कमी प्रभावी होते. जो काही प्रभाव पडतो तो कमी प्रमाणात होतो. नंतर याच्यामध्ये मग जे समर्पक अध्यापन साहित्य आहे ते उपलब्ध झालं पाहिजे. मग ते वेळखाऊ आहे का, खर्चिक आहे का, ते बघणं सुद्धा गरजेचं आहे. पारंपरिक अध्ययन अध्यापनापेक्षा या पद्धतीमध्ये आशय शिकवण्यासाठी जास्त वेळ लागतो. नंतर आहे चर्चा पद्धत. चर्चा पद्धत म्हणजे काय, तर याच्यामध्ये परिपक्व गटास उपयुक्त चर्चा पद्धत ठरते. म्हणजे ज्यांची मॅच्युरिटी लेवल चांगली आहे आणि ते वैचारिक लेवलला जाऊन विचार करतात. चर्चा करण्यासाठी विद्यार्थ्यांना आशया संदर्भात पुरेसे पूर्वज्ञान असते. ते स्वतः विचार करू शकतात, आपली मतं मांडू शकतात, हं? आपली बाजू मांडू शकतात, शंकांचं निरसन. तर ही पद्धती सुद्धा उपयुक्त ठरते. यामध्ये गट चर्चा, पथक चर्चा, संवाद चर्चा. मग यामध्ये विद्यार्थ्यांची विभागणी वेगळ्या गटात करतात. त्यानुसार कोणी गट चर्चा करतं, कोणी पथक चर्चा, संवाद. यामध्ये विद्यार्थी पाठ्यपुस्तक, संदर्भ ग्रंथ, नकाशे, कालपट, इंटरनेट अशा विविध स्रोतांचा वापर करू शकतो. विद्यार्थी आपापल्या गटात चर्चा करतो, शिक्षक गटात फिरून मार्गदर्शन करतात. सर्व गटांचं अध्ययन पूर्ण झाल्यावर एक एक गट आपल्या विषयानुसार आशय मांडतो. इतर गटातील मुले त्यांना प्रश्न विचारतात, गट प्रमुख त्यांना उत्तर देतो. गट प्रमुख असमर्थ झाला तर शिक्षक मात्र ह्या प्रश्नांची उत्तरं देतात. अशा पद्धतीने अध्यापन केलं जातं. चर्चा पद्धतीमध्ये इतिहास भूगोल विषयांच्या अध्यापनासाठी ही फार महत्वाची आहे. त्यामध्ये मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतो. यासाठी शिक्षकाचं कंटेंटवर प्रभुत्व पाहिजे. जो काही आशय आहे अध्यापनाचा त्याच्यावर प्रभुत्व पाहिजे. यामध्ये स्वयं अध्ययन करतात विद्यार्थी, ते स्वतंत्र विचार करायला लागतात, त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते पाठामध्ये सहभागी झाल्यामुळे एक पाठामध्ये जिवंतपणा येतो. विद्यार्थ्यामध्ये अंतरक्रिया वाढतात, त्यातून सहकार्याची भावना निर्माण होते. आता चर्चा पद्धतीचे फायदे काय, तर चर्चा करता येते मिळवलेल्या ज्ञानाच्या आधारे. दुसरी त्यामध्ये मर्यादा आहे, दिव्यांग व लहान वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी चर्चा पद्धत उपयुक्त ठरणार नाही, कारण त्यांच्यामध्ये तेवढी परिपक्वता नसते. योग्य प्रश्न विचारणे व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे ही कौशल्य यामध्ये डेव्हलप होतात. ही एक वेळखाऊ पद्धत आहे, तिला चर्चा पद्धत असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे दिग्दर्शन पद्धत मध्ये शिक्षक जेव्हा एखादा प्रयोग, प्रत्यक्ष वस्तू, क्रिया इत्यादी भाग जेव्हा दाखवतात, त्याचे स्पष्टीकरण करतात, तेव्हा त्यास डायरेक्शन किंवा दिग्दर्शन असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये आपण जर विचार केला तर विद्यार्थ्यांचं कमी अधिक सहकार्य घेऊन प्रयोगाचं निरीक्षण करतात शिक्षक आणि आवश्यक त्या नोंदी घेतात. यामध्ये मूर्ताकडून अमूर्ताकडे, प्रत्यक्षाकडून अप्रत्यक्षाकडे, निरीक्षणातून ज्ञानप्राप्ती. जे प्रत्यक्ष दिसतं किंवा अनुभवास येतं ते सत्य आणि विश्वसनीय वाटायला लागतं. ज्या गोष्टीबद्दल मुले कल्पना करू शकत नाही त्याचं प्रत्यक्ष प्रयोग किंवा दिग्दर्शनाद्वारे स्पष्टीकरण करून जर सांगितलं तर अशा वेळेस विद्यार्थ्यांच्या कन्सेप्ट क्लिअर होतात. शिक्षक स्वतः एक्सपेरिमेंट करून दाखवतात, आवश्यक ते स्पष्टीकरण देतात, विद्यार्थी ऑब्झर्वेशन करतात, मोजमाप करतात, नोंदी घेतात, निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करतात. ही पद्धत, दिग्दर्शन पद्धत प्रामुख्याने विज्ञान विषयासाठी जास्तीत जास्त उपयुक्त ठरत असते. आता बघा इथे खऱ्या अर्थाने शिक्षक प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करत आहे. आता या दिग्दर्शन पद्धतीचे फायदे काय आहेत? शाब्दिक स्पष्टीकरणापेक्षा दिग्दर्शनामुळे संकल्पना स्पष्ट होतात. कारण विद्यार्थ्यांच्या समोर तो प्रयोग असतो, तो स्पष्ट करून सांगितल्यामुळे तो दीर्घकाळ लक्षात राहतो. त्याच्यामध्ये जे प्रयोग धोक्याचे असतात ते शिक्षकाने टाळावेत किंवा शिक्षकाने स्वतः करावेत. विद्यार्थ्यांना अशामध्ये थोडं लांब उभं करणं गरजेचं आहे. सुरक्षितता बाळगावी. क्लोरीन वायू, हायड्रोजन वायू तयार करणं, त्यांची गुणधर्म तपासणं. तर ही प्रयोग रिस्की असतात. तिथे मग थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. विज्ञान विषयाची वृत्ती, आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. प्रात्यक्षिकाच्या तुलनेत थोड्या वेळात अधिक
प्रयोगांचं दिग्दर्शन यामध्ये होतं. या पद्धतीत विद्यार्थ्यांना अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींकडून आदर्श कार्यपद्धती शिकण्याची एक नवीन संधी मिळते. आता याचा मर्यादा काय काय आहेत? तर कृतीद्वारा शिक्षण या तत्वाचा यामध्ये वापर होत नाही. विद्यार्थ्यांना वैयक्तिक प्रयोग नाही करता येत, तर कॉमन प्रयोग असतो. मोठ्या वर्गात सर्व विद्यार्थ्यांना दिसेलच असे नाही. सर्व उपकरणांची ओळख, आता विज्ञानामध्ये प्रयोगशाळेत इतके उपकरण असतात, तर प्रत्येक उपकरणाची ओळख होईलच असे नाही. आणि जर नियोजन नसेल तर मग दिग्दर्शन मात्र अपयशी ठरू शकते. पुढे आहे प्रकल्प पद्धती. याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर प्रकल्प पद्धती महत्वाची आहे. जॉन डुई जो अमेरिकेचा तत्वज्ञ होता, त्याने ही पद्धत शोधून काढली. त्यावेळी जॉन डुई यांचे शिष्य W.H. किलपॅट्रिक यांना मात्र प्रकल्प पद्धतीचं जनक मानलं जातं. त्यांच्यामध्ये विद्यार्थी जेव्हा एखादी कृती स्वतः करतो तेव्हा त्या कृतीचा आशय विद्यार्थ्यांच्या लक्षात येतो. किलपॅट्रिक यांच्या मते सामाजिक वातावरणात स्वच्छेने हेतुपूर्वक केलेली कृती म्हणजे प्रकल्प होय. J.A. स्टीव्हन्सन तर असं म्हणतात, नैसर्गिक परिस्थितीत समस्यापूर्तीसाठी केलेली कृती म्हणजे प्रकल्प होय. वरील व्याख्यांचा जर आपण विचार केला तर विद्यार्थी ज्या काही ऍक्टिव्हिटी करतात त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. विद्यार्थी वैयक्तिक किंवा गटाने एखादी समस्या किंवा कार्य हाती घेतात. समस्या सोडवण्याचा, कार्य पद्धतशीरपणे पूर्ण करण्याचा स्वतः प्रयत्न करतात. हे काम त्याने स्वतःहून स्वीकारले पाहिजे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्याला विविध प्रयत्न करावे लागतात. उदाहरणार्थ माहिती मिळवणे, प्रयोग करणे, स्थळ भेटी घेणे, वाचन, तज्ज्ञांना भेटणे, या सर्व गोष्टी. यामध्ये कार्यांमध्ये शिक्षक योग्य तेथे मार्गदर्शन, दिशादर्शन, आवश्यक तेथे माहितीचा सोर्स म्हणून कार्य करतात. शिक्षक प्रकल्प कार्याचे मूल्यमापनही करतात. शाळेमध्ये सर्व विषयांसाठी उपयोगी ही पद्धत आहे. यामध्ये मग प्रकल्प पद्धतीची निवड कशी करायची, तर यामध्ये एक विषय निवडावा लागतो. त्याची योजना आखावी लागते. नुसती योजना आखून चालत नाही, कार्यवाही करावी लागते. आणि कार्यवाहीनंतर मूल्यमापन करावं लागतं. तर अशी आहे. आणि प्रकल्पामध्ये विषय प्रतिकृती तयार करणे, उदाहरणार्थ ऐतिहासिक किल्ले तयार करणे, संग्रह करणं, नाणी, वस्तू, चित्र, विविध प्रकारचे दगड, भित्तीपत्रके तयार करणे, उदाहरणार्थ पर्यावरणाचं संरक्षण, स्त्री भ्रूण हत्या. तर हे विषय घेऊन प्रकल्प तयार होऊ शकतात. आता याच्यामध्ये प्रकल्प पद्धतीचे फायदे आणि तोटे काय काय आहेत ते सुद्धा आपण समजून घेऊया. यामध्ये जर आपण विचार केला, फायदे असे आहेत की विद्यार्थी कृतीयुक्त सहभागी होतात. त्यांच्या क्रिएटिव्हिटीची डेव्हलपमेंट होते, सर्जनशीलतेचा विकास होतो. त्यामध्ये अजून आहे स्वयं अध्ययनाची त्यांना सवय लागते, सहकार्याची भावना वाढते. हे खरं तर प्रकल्प पद्धतीचे खऱ्या अर्थाने फायदे आहेत. आता या प्रकल्प पद्धतीच्या मर्यादा काय काय, तर ते वेळखाऊ पद्धत आहे, खर्चिक आहे, आशयाची मांडणी करावी लागते, तज्ज्ञ शिक्षक मिळतीलच असं नाही. तर हे आहे प्रकल्प पद्धतीचे फायदे आणि मर्यादा. ओके, आता पुढे जाऊया. चांगल्या अध्यापन पद्धतीची वैशिष्ट्ये काय आहेत, तर यामध्ये विषयाबद्दल अध्ययनाबाबत एक आवड निर्मिती होते, अध्ययन अध्यापनात सहभाग वाढतो, विचारांची स्पष्टता येते, ज्ञानाचे जीवनात उपयोजन, गट कार्यातून सहकार्य वृत्तीत वाढ. परीक्षेला जर प्रश्न आला की चांगल्या अध्यापन पद्धतीची कोणती वैशिष्ट्ये खालीलपैकी असू शकतात किंवा असू शकत नाही, तर हा मुद्दा इथे महत्वाचा ठरतो. तर या प्रकरणामध्ये या नोट्समध्ये आपण अध्यापन पद्धती पाहिल्या, सूत्र पाहिली, एक महत्वाची माहिती पाहिलेली. तर याच्यामध्ये काही प्रश्न उत्तर आहेत बघा. जैन धर्मामध्ये काय असतं? सहसंबंध जोडायचा आहे. काय जैन धर्मामध्ये? निर्वाण. जैन मध्ये निर्वाण आहे? नाही 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 नाही. मग गुरुकुल गुरुकुल कशामध्ये असतं? वैदिक मध्ये, बरोबर. इस्लाम मध्ये काय असतं? मक्तब असतं. जैन धर्मामध्ये अनुत्प्रेक्ष असतं. आणि बौद्ध धर्मामध्ये निर्वाण हे अंतिम ध्येय असतं. निर्वाण हे अंतिम ध्येय. इस्लाम धर्मामध्ये मदरसा असते. जैन धर्मामध्ये जो काही प्रकार असतो त्याला आमनाय म्हणतात. बौद्ध धर्मामध्ये विहार आणि वैदिक धर्मामध्ये परा आणि अपरा विद्या, हे मी शिकवलं होतं तुम्हाला. तर हे सगळं आलेलं होतं. चला पुढची पीडीएफ आपण बघूया. कोण वाचन करतं? चला पुढच्या पीडीएफचं.
स्क्रीन दिसते तुम्हाला? हो सर. आवाज कट होतोय. दिसते का स्क्रीन? हो सर. हो सर. बरं बरं, चला वाचन कोण करतंय आज? करा कोणीतरी. मी करते सर. कोण करतंय? मी करते. अयोध्या. हा, आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अध्ययन निष्पत्ती. प्रस्तुत सत्र अखेर प्रशिक्षणार्थी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसार नवीन शैक्षणिक संरचना स्पष्ट करून सांगतात. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसार शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासाची विविध क्षेत्रे सांगतात. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 यानुसार शाळा संकुलाचे महत्त्व सांगतात. प्रस्तावना. भारताला जागतिक ज्ञानाच्या बाबतीत महासत्ता बनविणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून जवळपास 34 वर्षानंतर देशाचे चौथे राष्ट्रीय शिक्षण धोरण सादर केले गेले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल अपेक्षित आहेत. संपूर्ण मानवी क्षमता साध्य करण्यासाठी, समन्यायी आणि न्याय समाजाचा विकास करण्यासाठी आणि राष्ट्रीय विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण हे अत्यावश्यक आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण हे आर्थिक विकास, सामाजिक न्याय आणि समानता, वैज्ञानिक प्रगती, राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक जोपासना या बाबतीत भारताची सतत होणारी प्रगती आणि जागतिक व्यासपीठावरील नेतृत्व यांची गुरुकिल्ली आहे. उच्च दर्जाचे शिक्षक हे व्यक्ती, समाज, राष्ट्र आणि जगाच्या कल्याणासाठी आपल्या देशाचे समृद्ध बुद्धिवैभव आणि संसाधने यांचा विकास आणि वृद्धी होण्यासाठी सर्वोत्तम स्रोत आहे. मुलांना जे शिकविले जात आहे ते तर त्यांनी शिकावेच, त्याचबरोबर त्यांनी सतत शिकत राहण्याची वृत्ती देखील अवगत करावी हे आवश्यक आहे. शिक्षणाच्या आशयात वाढ करण्याऐवजी मुलांनी समस्याचे निराकरण करणे, तर्कशुद्ध आणि रचनात्मक पद्धतीचे विचार करायला शिकणे, विविध विषयातील आंतरसंबंध पाहता येणे, काही नवीन विचार करणे, नवीन माहितीचा नव्या आणि बदलत्या परिस्थितीत अनेक क्षेत्रांमध्ये उपयोग करणे, या गोष्टीवर अधिक भर देणे आवश्यक आहे. त्यामुळे मूलभूत कला, हस्तकला, मानवी विद्या, खेळ, क्रीडा, स्वास्थ्य, भाषा, साहित्य, संस्कृती आणि मूल्य यांचा समावेश असला पाहिजे. त्यातून विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक समर्पक, उपयुक्त आणि परिपूर्ण व्हायला हवे. शिक्षणातून चारित्र्य निर्माण झाले पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये नैतिकता, तर्कशुद्धता व संवेदनशीलता निर्माण केली पाहिजे आणि यासोबतच समाधान देणारे आयुष्य जगण्यास त्यांना सक्षम बनविले पाहिजे. भारत सरकारच्या यापूर्वीच्या शैक्षणिक धोरणांचा प्रमुख घटक हा शिक्षणाची उपलब्धता आणि समता होती. 1986च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातील काही बाबींची पूर्तता करण्यासाठीच 1992 मध्ये सुधारित राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर करण्यात आले. या दोन्ही धोरणांचा परिणाम म्हणजे सन 2009 मध्ये भारत सरकारने संमत केलेला मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 आहे, ज्याद्वारे सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणाची द्वारे सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आली. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे 21व्या शतकातले पहिले शैक्षणिक धोरण आहे. याचा प्रमुख उद्देश हा देशाच्या विकासासाठी अनिवार्य असणाऱ्या आवश्यक गोष्टींची पूर्तता करणे हा आहे. भारताने सन 2015 मध्ये शाश्वत विकासाच्या आराखड्यातील 4 ध्येय स्वीकारले आहेत. ज्याप्रमाणे शाश्वत विकासाच्या 2030 मधील 4 ध्येय आणि त्यांचा उद्देश हा सर्वांसाठी सर्वसमावेशक आणि समन्यायी गुणवत्तेचे शिक्षण सुनिश्चित करणे आणि निरंतर शिक्षणाच्या संधींना चालना देणे हे आहे. त्यासाठी ही सर्व ध्येय पूर्ण करण्यासाठी शिक्षणास आणि शिक्षण प्रक्रियेस चालना देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने भारतामध्ये अनुरूप शिक्षण व्यवस्था, त्यांचे विनियमन आणि शासन या सर्वांमध्ये सुधारणा आणि पुनर्रचना करणे गरजेचे होते. राष्ट्रीय शिक्षण धोरण हे प्रत्येक व्यक्तीच्या सर्जनात्मक क्षमतेच्या विकासावर भर देते. यामध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान या मूलभूत क्षमतेबरोबरच चिकित्सक विचार आणि समस्या निराकरण यासारख्या उच्चस्तरीय बौद्धिक क्षमतांचा विकास, तसेच नैतिक, सामाजिक, भावनिक क्षमता
आणि प्रवृत्ती यांचा विकास देखील अपेक्षित आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चा पाया हा प्राचीन आणि शाश्वत भारतीय विज्ञान व विचारांच्या समृद्ध परंपरेवर आधारित आहे. ज्ञान, प्रज्ञा आणि सत्य यांच्या शोधाची भारतीय विचार परंपरा आणि तत्वज्ञान हे मानवाचे सर्वोच्च ध्येय समजले जाते. शिक्षणाचा उपयोग हा केवळ अर्थार्जनासाठी नसून पूर्ण आत्मज्ञान आणि मुक्ती यासाठी आहे. त्यामुळे जागतिक दृष्ट्या महत्वाचा वारसा असणाऱ्या भारतीय संस्कृतीला पुढील पिढीसाठी अधिक समृद्ध करणे गरजेचे आहे. शिक्षक हा शिक्षण प्रणालीतील मूलभूत सुधारणांच्या केंद्रस्थानी असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये शिक्षकाला समाजातील अत्यंत आदरणीय, वंदनीय आणि आवश्यक घटक म्हणून महत्त्व दिलेले आहे. शिक्षकांना सक्षम बनविण्यासाठी आणि त्यांना तितक्याच प्रभावीपणे काम करण्यास मदत करण्यासाठी त्यांच्याशी संबंधित सर्व यंत्रणा यांना सक्षम बनवून त्यांच्या माध्यमातून शिक्षकांकडून धोरणातील प्रत्येक ध्येय साध्य करून घेण्यास मदत करणे हे या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे एक प्रमुख उद्दिष्ट आहे. गुणवत्तापूर्ण आणि सर्वोत्तम अशा मानवी घटनांचे दृढीकरण आणि सक्षमीकरण करून सन्मान, प्रतिष्ठा आणि स्वायत्तता यांची निश्चिती करून शिक्षण व्यवस्थेमध्ये गुणवत्तापूर्ण नियंत्रण आणि उत्तरदायित्वाच्या मूलभूत पद्धती निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षक आणि त्यांच्याशी संबंधित सर्व मानवी घटक यांच्या दृढ व समृद्ध करण्याचे प्रमुख उद्दिष्ट या शिक्षण धोरणात आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंमलात येण्यापूर्वी आपण मागील शैक्षणिक धोरणाचा आढावा थोडक्यात घेऊया. पहिले शैक्षणिक धोरण 1968 चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, काठोरी आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी. दुसरे शैक्षणिक धोरण आहे 1986 चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. सन 1992 मध्ये यात किरकोळ बदल सुचविले गेले. त्यानंतर शिक्षण क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी म्हणजे सन 2009 मध्ये बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा अस्तित्वात आला. सन 2016 मध्ये नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1992 यात किरकोळ बदल सुचविले गेले. त्यानंतर शिक्षण क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी म्हणजे सन 2009 मध्ये बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा अस्तित्वात आला. सन 2016 मध्ये नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आखण्यासाठी इस्रोचे माजी अध्यक्ष डॉक्टर D.K. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. सन 2019 मध्ये या समितीने नव्या शैक्षणिक धोरणाचा मसुदा सरकारकडे सोपवला व तदनंतर जुलै 2020 मध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ला मान्यता देण्यात आली. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची मुख्य वैशिष्ट्ये: विविधता आणि स्थानिक परिस्थिती, समता व सर्वसमावेशकता, संकल्पनात्मक आकलन, अनोख्या क्षमता, सामाजिक सहभाग, तंत्रज्ञानाचा वापर, सातत्यपूर्ण आढावा आणि चिकित्सक विचार. राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे प्रमुख तत्वे. नंबर 1, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि अशैक्षणिक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे. नंबर 2, सर्व विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान साध्य करणे. 3, विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार अभ्यासक्रम निवडण्याची लवचिकता देणे. 4, तार्किक निर्णय क्षमता आणि नवनिर्मितीस प्रोत्साहन देणारी सर्जनशीलता आणि तार्किक विचार विकसित करणे. 5, अध्यापन प्रक्रियेमध्ये बहुभाषिकता आणि भाषा सामर्थ्याला प्रोत्साहन देणे. 6, प्रारंभिक बाल्यावस्था, निगा आणि शिक्षणापासून ते शालेय शिक्षण व उच्च शिक्षणापर्यंत शिक्षणाच्या सर्व स्तरावर अभ्यासक्रमामध्ये ताळमेळ साधणे. 7, शिक्षण प्रणालीतील सर्व विद्यार्थ्यांना भरभराट करण्यास सक्षम करणे. संप्रेषण, सहकार्य, संघकार्य आणि लवचिकता यासारखी जीवन कौशल्य विकसित करणे. 9, एक बळकट आणि चैतन्यमय सार्वजनिक शिक्षणात भरीव गुंतवणूक आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थाचे परोपकारी वैयक्तिक आणि लोक सहभागातून प्रोत्साहन देणे. या धोरणामुळे झालेले महत्वाचे बदल म्हणजे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आता शिक्षण मंत्रालय म्हणून ओळखले जाते. तसेच मोफत व सक्तीचे शिक्षण वय वर्ष 3 ते 18 असे मान्य करण्यात आले.
राष्ट्रीय शिक्षण धोरण हे मुख्यतः पुढील 4 भागात मांडलेले आहे. नंबर 1 शालेय शिक्षण, नंबर 2 उच्च शिक्षण, नंबर 3 लक्षवेधी इतर मुख्य क्षेत्रे, नंबर 4 अंमलबजावणी. यापैकी आपण शालेय शिक्षण व लक्षवेधी इतर मुख्य क्षेत्रे या भागातील खालील उपघटक अभ्यासणार आहोत. उपघटक: नवीन शैक्षणिक संरचना, सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास आणि प्रगती, शाळा संकुल आणि सेवा, वातावरण आणि संस्कृती. शिक्षणाची नवीन आकृतीबंध. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 यामध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे मुख्यतः 4 स्तंभांचा विचार केला गेला आहे. यापूर्वी शैक्षणिक संरचना वय 16 ते 18 आणि वय 6 ते 16 आणि नवीन अध्यापन शास्त्रीय आणि इयत्ता 9वी ते 12वी वय 18 ते 14, इयत्ता 6वी ते 8वी वय 11 ते 14 आणि इयत्ता 3री ते 5वी वय 18 ते 11 आणि वय वर्ष इयत्ता 1ली ते 2री वय वर्ष 6 ते 8 आणि अंगणवाडी प्राथमिक, पूर्व प्राथमिक शाळा, बालवाडी वय 3 ते 6. पहिला स्तर पायाभूत स्तर अंगणवाडी इयत्ता 1ली व 2री. हा स्तर 2 भागामध्ये विभागलेला. पहिला भाग वय वर्ष 3 ते 6 यामध्ये पूर्व प्राथमिक शाळेची 3 वर्ष, ज्यामध्ये शिशुविहार, अंगणवाडी, बालवाडी या 3 वर्गांचा समावेश आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणात पहिल्यांदाच पूर्व प्राथमिक वर्गाचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. दुसऱ्या भागात वय वर्ष 6 ते 8 ज्यामध्ये इयत्ता 1ली व 2रीचा समावेश असेल. पायाभूत स्तराकरता एकच अभ्यासक्रम. पायाभूत स्तरामध्ये 5 वर्षांचे लवचिक बहुस्तरीय खेळ, उपक्रम, कृती व जिज्ञासा यावर आधारित शिक्षणाचा समावेश करण्याचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये स्पष्ट केले आहे. ज्यामध्ये अक्षरे, भाषा, संख्या मोजणे, रंग, आकार, कोडी, समस्या सोडविणे, चित्रकला, रंगवणे इत्यादी इतर दृश्यकला, हस्तकला, नाटक, संगीत, हालचाली इत्यादीवर आधारित कृती असाव्यात. ज्यामध्ये मुलांमध्ये सामाजिक क्षमता, संवेदनशीलता, चांगली वर्तणूक, सौजन्य, नैतिकता, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता, सांघिक कार्य, सहकार्य इत्यादी गुणांचा विकास विद्यार्थ्यांमध्ये होईल. संपूर्ण देशाचा ECCE चा अभ्यासक्रम समान राहावा या दृष्टीने तज्ञांच्या सहाय्याने NCERT द्वारे अभ्यासक्रम विकसित करेल, असे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यात नमूद केले आहे. दुसरा स्तर आहे पूर्व अध्ययन स्तर, इयत्ता 3री ते 5वी. या स्तरामध्ये इयत्ता 3री ते 5वीच्या वर्गात समावेश केला गेला आहे. इयत्ता 3री पर्यंतचे शिक्षण मातृभाषेतून दिले जावे अशी शिफारस यामध्ये केली आहे. मात्र विद्यार्थ्यांना द्विभाषा निवडण्याचे स्वातंत्र्य असेल. इयत्ता 3री पर्यंतच्या मुलांना वाचन यावे व संख्या ज्ञान व्हावे याकरता विशेष लक्ष केंद्रित केले जावे अशी अपेक्षा NEP 2020 मध्ये व्यक्त केली गेली आहे. तिसरा स्तर पूर्व माध्यमिक स्तर, इयत्ता 6वी ते 8वी. या स्तरामध्ये इयत्ता 6वी ते 8वीच्या वर्गाचा विचार केला गेला आहे, ज्याद्वारे विषयात अमूर्त संकल्पनावर चर्चा आणि विद्यार्थ्यांचे अध्ययन सुरू होईल. त्यांची योग्य तयारी करून घेणे. ही तयारी गणित, कला, खेळ, सामाजिक शास्त्रे, मानव विद्या आणि व्यावसायिक शिक्षण या विषयातून करून घेण्यात येईल. विषयामध्ये परस्पर संबंध शोधणे आणि प्रत्येक विषयात अनुभव आधारित शिक्षण देण्यावर भर देणे. चौथा स्तर माध्यमिक स्तर, इयत्ता 9वी ते 12वी. माध्यमिक स्तरावर मधल्या टप्प्यातील विषय आधारित अभ्यासक्रम व अध्यापन शास्त्रीय शैलीवर आधारित 4 वर्षांचा बहुशाखीय अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम गहन विचार, जीवनाच्या आकांक्षावर अधिक लक्ष देणारा आणि विद्यार्थ्यांचा विषय निवडी संबंधी लवचिकता यांनी युक्त असेल. या स्तरात इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतचा एकत्रित विचार केला गेला असून शाखांचे एकत्रीकरण करण्यात यावे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे विषय निवडण्याचे स्वातंत्र्य दिले जावे. बोर्डाची परीक्षा ही 2 सत्रात घेतली जावी. मूल्यांकनात स्वयंमूल्यांकन, सहाध्यायी मूल्यांकन यांचा समावेश केला जावा. अशा पद्धतीने अतिशय व्यापक विचार करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण
2020 मध्ये शैक्षणिक संरचना 5+3+3+4 अशी ठरविण्यात आलेली आहे. पायाभूत साक्षरता आणि संख्या हे झाले सर. थँक्यू मॅडम. थँक्यू. वेलकम सर. बघा, मॅडमने अतिशय छान वाचन केलंय. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे 2020, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर याच्यामध्ये शिक्षकाला शैक्षणिक संरचना समजून घेणं गरजेचं आहे. व्यावसायिक विकासाची क्षेत्र त्याला समजली पाहिजे आणि शाळा संकुलाचं महत्व समजलं पाहिजे. आता भारताला जर महासत्ता बनवायचं असेल तर हे आपण हे इथले मुद्दे कोणते महत्वाचे, तर हे कितवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे, तर हे 4थं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे आणि ते कधी लागू करण्यात आलं, जवळपास 34 वर्षानंतर लागू करण्यात आलं. कारण 3रं शैक्षणिक धोरण 1986 मध्ये लागू करण्यात आलं होतं. तर हे 4थं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 34 वर्षानंतर लागू करण्यात आलं. यामध्ये मग सगळी जी मूल्य आहे, म्हणजे मानवी क्षमता साध्य करण्यासाठी, समन्यायी न्याय समाजाचा विकास करण्यासाठी, राष्ट्रीय विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी हे शिक्षण अत्यावश्यक आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे सार्वत्रिकरण, त्यामध्ये आर्थिक विकास, सामाजिक न्याय, समता, वैज्ञानिक प्रगती, राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक जोपासना, तर ही सगळी मूल्य जागतिक व्यासपीठावर येणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी उच्च दर्जाचे शिक्षक हे व्यक्ती, समाज, राष्ट्र व जगाच्या कल्याणासाठी आपल्या देशाचे समृद्ध बुद्धिवैभव आणि संसाधने यांचा विकास आणि वृद्धी होण्यासाठी एक सर्वोत्तम स्रोत आहेत. तर त्यासाठी उच्च दर्जाचे शिक्षक तयार झाले पाहिजे. आता मुलांमध्ये जे शिकवलं जात आहे आणि त्यांच्यामध्ये जी सतत शिकत राहण्याची वृत्ती आहे ती निर्माण झाली पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये फक्त कंटेंट तयार करायचं नाहीये, तर समस्येचं, त्याने आयुष्यात येणाऱ्या समस्येचं निराकरण केलं पाहिजे. हा त्याच्या मागचा मूळ हेतू आहे. याच्यामध्ये संस्कृती, भाषा, स्वास्थ्य, क्रीडा, मानवी विद्या, कला, हस्तकला, अगदी समर्पक, उपयुक्त, परिपूर्ण पद्धतीने त्याचं चारित्र्य तयार झालं पाहिजे. विद्यार्थ्यामध्ये मोलॅरिटी तयार झाली पाहिजे, मोरल्स तयार झाले पाहिजे, नैतिकता आली पाहिजे, तर्कशुद्धता आली पाहिजे, इमोशनलिझम आलं पाहिजे, संवेदनशीलता आली पाहिजे. हे या मागचा मूळ हेतू आहे. आता याच्यामध्ये 1986चं जे, आता भारत सरकारच्या यापूर्वीचं जे शैक्षणिक धोरण होतं, तर त्यामध्ये प्रमुख काय होतं, तर शिक्षणाची उपलब्धता आणि समता. आता 2024 चालू आहे. 2024 मध्ये शिक्षणाच्या उपलब्धतेचा विचार करून चालणार नाही, कारण इतक्या वर्षामध्ये शिक्षणाची उपलब्धता झालेली आहे, समता पण काही प्रमाणात झालेली आहे. परंतु 1992 मध्ये सुधारित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आलं. या दोन्ही धोरणांचा परिणाम म्हणजे 2009 मध्ये भारत सरकारने एक RTE ऍक्ट तयार केलेला आहे 2009चा, मोफत आणि सक्तीच्या शिक्षण, राईट टू एज्युकेशन, 2009 मध्ये आला. आणि त्यामध्ये मग प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी खुलं करण्यात आलं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे 21व्या शतकातलं पहिलं असं शैक्षणिक धोरण आहे. याचा प्रमुख उद्देश हा देशाच्या विकासासाठी अनिवार्य असणाऱ्या आवश्यक गोष्टींची पूर्तता करणे हा आहे. भारताने सन 2015 मध्ये शाश्वत विकासाच्या आराखड्यामधील 4 ध्येय स्वीकारलेली आहेत. त्यामध्ये 2030 मधील 4 ध्येय व त्यांचा उद्देश सर्वांसाठी सर्वसमावेशक, समन्यायी आहे. यामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. तर गुणवत्तेचं शिक्षण एक निश्चित केलं गेलं पाहिजे, नेमकं काय द्यायचंय विद्यार्थ्यांना, आणि निरंतर शिक्षण त्यांना, मुलांना मिळालं पाहिजे, त्याला संधी उपलब्ध करून देणं. त्यासाठी सर्व ध्येय पूर्ण करण्यासाठी शिक्षणास व शिक्षण प्रक्रियेत चालना देणं अत्यंत महत्वाचं आहे. त्या अनुषंगाने भारतामध्ये अनुरूप शिक्षण व्यवस्था, त्याचं विनियमन आणि शासन या सर्वांमध्ये सुधारणा आणि पुनर्रचना करणं गरजेचं होतं. आता याच्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण हे प्रत्येक व्यक्तीच्या सर्जनात्मक क्षमतेचा विकासावर भर देते. यामधून पायाभूत साक्षरता, संख्याज्ञान, या ज्या प्रायमरी लेवलच्या इलिजिबिलिटीज किंवा ॲबिलिटीज आहेत, क्षमता आहेत, त्याचबरोबर चिकित्सक विचार, समस्या निराकरण,
यासारख्या उच्चस्तरीय बौद्धिक क्षमतांचा विकास, नैतिक, सामाजिक, भावनिक क्षमता, प्रवृत्ती या सगळ्यांचा विकास देखील अपेक्षित आहे. आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020चा पाया हा प्राचीन आणि शाश्वत भारतीय विज्ञान व विचारांच्या समृद्ध परंपरेवर आधारित आहे. ज्ञान, प्रज्ञा आणि सत्य यांच्या शोधाची भारतीय विचार परंपरा, तत्वज्ञान हे मानवाचे सर्वोच्च ध्येय मानले जाते. शिक्षणाचा उपयोग केवळ अर्थार्जनासाठी नसून पूर्व आत्मज्ञान आणि मुक्तीसाठी आहे. त्यामुळे जागतिकदृष्ट्या महत्वाचा वारसा असणाऱ्या भारतीय संस्कृतीला पुढील पिढीसाठी अधिक समृद्ध करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये शिक्षक हा खऱ्या अर्थाने केंद्रस्थानी आहे, कारण तो काय देणार त्याच्यावर तो विद्यार्थी ठरणार आहे. हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं तो मूळ केंद्रस्थान आहे. तर शिक्षकाला अत्यंत आदरणीय, वंदनीय आणि आवश्यक घटक म्हणून महत्त्व दिलेलं आहे या धोरणामध्ये. शिक्षकांना सक्षम बनवण्यासाठी, प्रभावीपणे काम करण्यासाठी सर्व यंत्रणा यांना सक्षम बनवून त्यांच्या माध्यमातून शिक्षकांकडून धोरणातील प्रत्येक ध्येय साध्य करून घेण्यास मदत करणे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. गुणवत्तापूर्ण आणि सर्वोत्तम अशा मानवी घटकांचे दृढीकरण, सक्षमीकरण करून सन्मान, प्रतिष्ठा, स्वायत्तता यांची निश्चिती करून शिक्षण व्यवस्थेमध्ये गुणवत्तापूर्ण नियंत्रण आणि उत्तरदायित्वाच्या मूलभूत पद्धती निर्माण करणं गरजेचं आहे. यासाठी शिक्षक व त्याच्याशी संबंधित सर्व मानवी घटक यांच्यात दृढ व समृद्ध करण्याचे प्रमुख उद्दिष्ट या शैक्षणिक धोरणामध्ये देण्यात आलेलं आहे. आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 कसं अंमलात आलं, त्याची पार्श्वभूमी काय आहे? तर पहिलं हे वाक्य फार महत्वाचं आहे. पहिलं शैक्षणिक धोरण 1968 मध्ये आलं. कोठारी आयोग होता तेव्हा, त्यांनी शिफारशी केल्या, अंमलबजावणी झाली. दुसरं शैक्षणिक धोरण 1986 मध्ये, लक्षात ठेवायला सोपं आहे. 68च्या उलट करायचं, 86 होतं. आणि 92 मध्ये किरकोळ बदल झाला. त्यानंतर 2009 मध्ये RT ऍक्ट आला, शिक्षणाचा कायदा आला, मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा. आणि 2016 मध्ये मग एक समिती नेमण्यात आली नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठी. इस्रोचे माजी अध्यक्ष डॉक्टर D.K. कस्तुरीरंगन, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. डॉक्टर D.K. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. सन 2019 मध्ये या समितीने हा जो नवीन शैक्षणिक धोरणाचा मसुदा आहे तो सरकारकडे सोपवला आणि जुलै 2020 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 20 ला मान्यता देण्यात आली. म्हणजे कधी आलं ते? जुलै 2020 मध्ये आलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. याची वैशिष्ट्ये काय आहेत? विविधता आणि स्थानिक परिस्थिती, सामाजिक सहभाग, समता आणि सर्वसमावेशकता, तंत्रज्ञानाचा वापर, संकल्पनात्मक आकलन, सातत्यपूर्ण आढावा, अनोख्या क्षमता, चिकित्सक विचार, सर्जनशीलता या गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. याची तत्व काय आहेत? तर शैक्षणिक, अशैक्षणिक सर्व क्षेत्रांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणं, पायाभूत साक्षरता, संख्याज्ञान साध्य करणं, आवडीनुसार, क्षमतेनुसार अभ्यासक्रम निवडण्यासाठी लवचिकता देणं, तार्किक निर्णय क्षमता, नवनिर्मितीस प्रोत्साहन देणारी सर्जनशीलता, तार्किक विचार विकसित करणे, अध्यापन प्रक्रियेमध्ये बहुभाषिकता आणि भाषा सामर्थ्याला प्रोत्साहन देणं, मल्टी लँग्वेलिटीला महत्व देण्यात आलंय. प्रारंभिक बाल्यावस्था निगा तर शिक्षणापासून तर शालेय शिक्षण, उच्च शिक्षणापर्यंत ताळमेळ साधणे, शिक्षण प्रणालीतील सर्व विद्यार्थ्यांचा भरभराट करून त्यांना सक्षम करणं, संप्रेषण, सहकार्य, संघकार्य आणि लवचिकता. म्हणजे 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. ही जीवन कौशल्य त्याच्यामध्ये दिलेले आहेत. एक कम्युनिकेशन आलं पाहिजे, कॉपरेशन आलं पाहिजे, टीमवर्क आणि फ्लेक्झिबिलिटी. तर ही जीवन कौशल्य विद्यार्थ्यांनी शिकली पाहिजे, हे धोरणामध्ये नमूद आहे. एक बळकट आणि चैतन्यमय सार्वजनिक शिक्षणात भरीव गुंतवणूक, त्याचबरोबर खऱ्या अर्थाने याच्यामध्ये जर आपण विचार केला, खऱ्या अर्थाने परोपकारी आणि वैयक्तिक लोकसहभागातून प्रोत्साहन देणे. या धोरणामुळे झालेले महत्वाचे बदल: केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आता शिक्षण मंत्रालय म्हणून ओळखलं जातं. अगोदर मानव संसाधन विकास मंत्रालय होतं, आता बदललंय. आता डायरेक्ट शिक्षण मंत्रालय आलेलं आहे. आणि मोफत व सक्तीचं शिक्षण आता मात्र 3 वर्ष ते 18, आधी 6 ते 14 होतं, आता 3 ते 18 करण्यात आलेलं आहे. हे मात्र वाक्य लक्षात ठेवा. 4 भाग आहेत या शैक्षणिक धोरणाचे.
शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, लक्षवेधी व इतर मुख्य क्षेत्र आणि अंमलबजावणी. काही उपघटक त्यांनी दिलेले आहेत नवीन शैक्षणिक संरचनेमध्ये. उपघटक आहेत: सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास आणि प्रगती झाली पाहिजे, सेवेचं वातावरण आणि संस्कृती निर्माण झाली पाहिजे, शाळा संकुल तयार झालं पाहिजे आणि नवीन शैक्षणिक संरचना. आता आकृतीबंध कसा आहे तर 4 स्तर आहेत. आपण खालून वर जाऊया. 2 वर्षाचा कोर्स असेल तर त्यामध्ये 4 स्तर दिलेत. याच्यामध्ये हे बघा, वय वर्ष 3 ते 6 जे आहे त्यामध्ये अंगणवाडी होईल, पूर्व प्राथमिक शाळा आणि बालवाडी होईल. वय वर्ष 6 ते 8 झालं तर इयत्ता 1ली ते 2री, 6 ते 8 वयामध्ये. 8 ते 11 वय झालं तर इयत्ता तो मुलगा 3री ते 5वीच्या दरम्यान असेल. वय वर्ष 11 ते 14 झालं तर तो 6वी ते 8वीला असेल आणि 14 ते 18 असेल तर तो 9वी ते 12वीला असेल. म्हणजे ऑरेंज कलरचा एक बॉक्स आहे. नंतर इकडे ग्रे कलरचा एक बॉक्स, म्हणजे हा एक टप्पा झाला. एक व्हायलेट रंगाचा आहे आणि एक डार्क ब्ल्यू रंगाचा जो आहे. म्हणजे 4 टप्पे लक्षात ठेवायचे आहेत. 1ली ते 2री, 3री ते अंगणवाडी पूर्व प्राथमिक, 1ली 2री, 3री 5वी, 6वी 8वी आणि 9वी ते 12वी. जुन्या काळी कसं होतं की 16 ते 18, पहिले होतं 6 ते 16 वर्ष कंटिन्यू आणि दुसरा टप्पा होता 16 ते 18 वर्ष. आता तसं नाही राहिलं. यामध्ये मग पायाभूत, प्री प्रिपरेटरी, पूर्वध्ययन, पूर्व माध्यमिक, माध्यमिक अशा पद्धतीने स्तर तयार झालेले आहेत. हा स्तर 2 भागांमध्ये विभागलेला आहे अंगणवाडीचा. पहिला पायाभूत स्तर हा एक अंगणवाडीचा आणि एक 1ली 2रीचा आहे. त्यामध्ये पहिले 3 वर्षामध्ये ज्युनियर केजी, सिनियर केजी, अंगणवाडी, बालवाडी तर यांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश, आणि दुसऱ्या भागामध्ये 6 ते 8 वर्ष ज्यामध्ये 1ली 2रीचा समावेश असेल. पायाभूत स्तराकरता एकच अभ्यासक्रम आहे. पायाभूत स्तरामध्ये 5 वर्षाचे लवचिक बहुस्तरीय खेळ कृती जिज्ञासा हे स्पष्ट केलंय. त्यामध्ये अक्षरे, भाषा, संख्या मोजणे, रंग, आकार, कोडी, समस्या, चित्रकला, रंगवणे. त्यानंतर नाटक, हस्तकला, दृश्यकला, संगीत, हालचाली. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक क्षमता, संवेदनशीलता, चांगली वर्तणूक, सौजन्य, नैतिकता, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता, सांघिक कार्य, सहकार्य या गुणांचा विकास विद्यार्थ्यांमध्ये साधला जाईल. संपूर्ण देशाचा ECCEचा अभ्यासक्रम समान राहावा या दृष्टीने तज्ज्ञांच्या साहाय्याने नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे आहे NCERT द्वारे तर एक अभ्यासक्रम विकसित केला जाणार आहे. दुसरा स्तर आहे 3री ते 5वीचा. यामध्ये 3री पर्यंतचं शिक्षण मातृभाषेतून दिलं जावं अशी शिफारस आहे. मात्र विद्यार्थ्यांना द्विभाषा निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणजे याच्या पुढे जो वर्गात 3री ते 5वी मध्ये असेल तर त्याला 3री पर्यंत आपली लँग्वेजमध्ये शिक्षण घेता येऊ शकतं. द्विभाषा निवडू शकतात. यामध्ये 3री पर्यंतच्या मुलांना वाचन यावं, संख्याज्ञान यावं, तर यासाठी लक्ष केंद्रित करावं अशी अपेक्षा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये व्यक्त केलेली आहे. तिसरा स्तर पूर्व माध्यमिकचा आहे. यामध्ये 6वी ते 8वीच्या वर्गांचा विचार केलाय. त्यामध्ये अमूर्त संकल्पना, चर्चा व विद्यार्थ्यांचे अध्ययन सुरू होईल. त्यांची तयारी करून घेणं, गणित, कला, खेळ, सामाजिक शास्त्र, मानवविद्या, व्यावसायिक शिक्षण या विषयातून करून घेण्यात येईल. विषयांमध्ये परस्पर संबंध शोधणे, प्रत्येक विषयात अनुभव आधारित शिक्षण देण्यावर भर देणे आहे. आणि चौथा स्तर आहे माध्यमिक स्तर. 9वी ते 12वी हा महत्वाचा स्तर आहे. याच्यामध्ये अध्यापन शास्त्रीय शैलीवर आधारित 4 वर्षाचा बहुशाखीय अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम गहन विचार, जीवनाच्या आकांक्षावर आधारित लक्ष देणारा, विद्यार्थ्यांच्या विषय निवडी संबंधी लवचिकता युक्त असेल. या स्तरात इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतचा एकत्रित विचार केला असून शाखांचे एकत्रीकरण करण्यात आलेले आहे. यामध्ये विषय निवडण्याचे स्वातंत्र्य, बोर्डाची परीक्षा 2 सत्रात घेतली जावी, मूल्यांकनामध्ये स्वयंमूल्यांकन, सहाध्यायी मूल्यांकन यांचा समावेश केला जावा. अशा पद्धतीने अतिशय व्यापक विचार करून नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये जो आकृतीबंध ठरवण्यात आलाय तो आहे 5-3-3-4, 5-3-3-4 असा ठरवण्यात आलेला आहे. या पद्धतीने आहे. चला पुढचा घटक कोण वाचतंय? वाचतंय कोणी? पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाचतंय कोणी? मी वाचू कसं?
वाचा मॅडम, वाचा. पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान आवश्यक पाया आणि पूर्वअट वाचनाची, लिहिण्याची, संख्या ओळख आणि मूलभूत संख्यावरील क्रिया करता येणे ही सर्व शालेय शिक्षणासाठी अत्यावश्यक पाया व निरंतर अध्ययनासाठी पूर्वअट आहे. मात्र वास्तवात विविध सर्वेक्षणातून असे आढळून येते की आजही खूप मोठ्या प्रमाणात वाचन, लेखन व यात अडचणी जाणवतात. त्यामुळे पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान साध्य करणे हे तातडीचे उद्दिष्ट. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त करणे तातडीचे राष्ट्रीय अभियान बनेल. 2026 पर्यंत इयत्ता 3री लेखन व मूलभूत संख्याज्ञान प्राप्त होण्यासाठी अल्पावधीत साध्य करण्याची स्पष्ट उद्दिष्ट असलेल्या तातडीच्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये पुढील बाबींचा उल्लेख केला गेला आहे. रिक्त जागा लवकरात लवकर कालबद्ध भागांमध्ये, अशिक्षितांचे प्रमाण जास्त असलेल्या भागांमध्ये, स्थानिक शिक्षकांची किंवा स्थानिक भाषा अवगत असलेल्या शिक्षकांची भरती करण्याकडे विशेष लक्ष दिले जावे. प्रत्येक शाळा स्तरावर विद्यार्थी शिक्षक प्रमाण 30:1 असावे. तसेच मोठ्या संख्येने सामाजिक आर्थिकदृष्ट्या वंचित असलेल्या भागांमध्ये शिक्षक विद्यार्थी प्रमाण 25:1 असावे. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान शिकविण्यासाठी शिक्षकांना सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासाच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या जाव्यात. यात प्रशिक्षणे, प्रोत्साहन, कार्यशाळा, चर्चासत्र इत्यादींचा समावेश करावा. पूर्व अध्ययन काळात अधिक भर. वय वर्ष 3 ते 8 या पूर्व अध्ययन काळात वाचणे, लिहिणे, बोलणे व मूलभूत सांख्यिकी क्रिया यांचा जास्तीत जास्त सराव घेतला जावा. प्रत्येक विद्यार्थ्यांचे शिक्षण व्यक्तिप्रधान आणि खात्रीशीरपणे होईल हे सुनिश्चित करण्यासाठी रचनात्मक मूल्यांकन पद्धतीचा अवलंब केला जावा. विद्यार्थ्यांना आवड निर्माण होण्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून पायाभूत वाचन, लेखन व संख्याज्ञान यासाठी विशिष्ट तास आणि वर्षभर नियमित कार्यक्रम समर्पित केले जावेत. याकरिता प्राथमिकच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्याच्या सूचना राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये दिल्या वरती करायचं. आवाज कट होतोय वैशाली मॅडम. आणि कार्य संस्कृती. शाळांच्या संरचना 2 चांगली व सुखकर स्थिती. आवाज येतोय का सर? कट होतोय आवाज थोडा थोडा. आता येतोय मॅडम, आता वाचा. दुसरं कोणीतरी वाचा. येतोय का आता? नाही तर मग आता दुसरं येतोय कोणीतरी वैशाली वाचा. मॅडम, आवाज येतोय तुमचा आता. हा, हो, बरं. थँक्यू सर. सेवेतील वातावरण आणि कार्यसंस्कृती. शाळांच्या संस्कृतीची पुनर्रचना, चांगली व सुखकर स्थिती निर्माण करणे, पालक सहभाग, शिक्षणेतर उपक्रमांचा भार कमी, अध्यापनात स्वायत्तता. शाळेतील वातावरण व संस्कृतीचा शिक्षक व विद्यार्थ्यांवर कळत नकळत खूप परिणाम होत असतो. शाळेतील वातावरण सकारात्मक व ऊर्जाशील असावे, याकरिता राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये पुढील शिफारशी सुचवण्यात आलेल्या आहेत. शाळांच्या संस्कृतीची पुनर्रचना, शिक्षकांची कार्य प्रभावीपणे करण्याची क्षमता वाढविणे, शाळेतील सर्व घटक जसे शिक्षक, विद्यार्थी, मुख्याध्यापक, इतर सहाय्यक कर्मचारी, पालक यांच्या सर्वात सकारात्मक व आनंदाच्या वातावरणाचे सहसंबंध असावेत व सर्व विद्यार्थी शिकावेत हे समान लक्ष असावे. यासाठी शाळांच्या संस्कृतीची पुनर्रचना करण्यात यावी.
शाळांमध्ये शिक्षणाचे सकारात्मक वातावरण असेल हे सुनिश्चित करण्यासाठी प्रभावीपणे शिकण्यासाठी आणि सर्व विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी त्यांच्या शाळांमध्ये काळजी घेणारी सर्वसमावेशक संस्कृती जी सर्व विद्यार्थ्यांना समन्यायी पद्धतीने वागणूक देणारी असेल अशी संस्कृती विकसित करावी. चांगली व सुखकर स्थिती निर्माण करणे. अध्ययन अध्यापनात पोषक वातावरण मिळेल अशी चांगली व सुखकर स्थिती प्रत्येक शाळेत निर्माण केली जावी. पुरेशा व सुरक्षित पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात, ज्यामध्ये वापरात असलेली स्वच्छतागृहे, पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छ व आकर्षक जागा, वीज व संगणकीय उपकरणे, इंटरनेट, ग्रंथालय आणि खेळांची व करमणुकीची साधने यांचा समावेश केला जावा. पालक सहभाग. शालेय वातावरण सकारात्मक व प्रभावी होण्याकरिता पालक व इतर स्थानिक लोक यांचा शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन विकास समिती सदस्यांच्या साहाय्याने शाळा संकुलाच्या प्रशासनामध्ये अधिक सहभाग घेतला जावा. शिक्षणेतर उपक्रमांचा भार कमी. शिक्षकांच्या जास्तीत जास्त वेळ अध्ययन अध्यापन प्रक्रियेसाठी वापरला जावा. यासाठी यापुढे शिक्षणाची संबंधित नसलेली कामे शिक्षकांना देण्यात येऊ नये. अध्यापनात स्वायत्तता. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने कसे समजेल यासाठी शिक्षकांना त्यांची अध्यापन पद्धती निवडण्याचे स्वातंत्र्य दिले जावे. तसेच शिक्षकांनीही बौद्धिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सामाजिक व भावनिक शिक्षणावर देखील लक्ष केंद्रित करावे. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. सर एक सांगायचं होतं, काल सांगितलं ना त्याच्याबद्दल तुमच्या कवितेची आठवण आली होती सर. तुम्ही कविता बोलणार होत्या ना? बर बर बर, चालेल चालेल. बरं, पहिले मी शिकून घेतोय. चला, आता याच्यामध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान जे आहे, तर याच्यामध्ये आवश्यक पाया आणि एक पूर्व अट आहे. त्याच्यामध्ये वाचनाची, लिहिण्याची, संख्या ओळख, मूलभूत संख्यांवरील क्रिया करता येणं, हे सर्व शालेय शिक्षणासाठी अत्यावश्यक पाया व निरंतर अध्ययनासाठी एक पूर्व अट आहे. तर याच्यामध्ये ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना वाचन, लेखन, गणितातील मूलभूत क्षमता यामध्ये अडचणी जाणवतात, त्यावेळेस या धोरणामध्ये विशेष लक्ष केंद्रित केलं गेलंय. कारण शेवटी कसं आहे की बेस, विद्यार्थ्यांचा लिटरसी बेस चांगला तयार झाला पाहिजे, संख्याज्ञान आलं पाहिजे. आता त्यामध्ये एक तातडीचं जे उद्दिष्ट आहे, म्हणजे एक प्रायमरी लेवलला त्यांनी एक उद्दिष्ट तयार केलं की नाही, 3री पर्यंतचा जो विद्यार्थी असेल ना, तर 2026 पर्यंत अशा प्रत्येक 3री पर्यंतच्या विद्यार्थ्याला मूलभूत संख्याज्ञान प्राप्त झालं पाहिजे. आणि मग हे प्राप्त होण्यासाठी काय पाहिजे, तर शिक्षक पाहिजे. मग त्यासाठी हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे की शिक्षक भरती लवकरात लवकर करावी. म्हणून आता या 10,000 जागा भरल्या, पुन्हा अजून जागा भरल्या जातील. आणि मग आता काय होईल भविष्यामध्ये की प्रत्येक शाळा स्तरावर विद्यार्थ्याचं प्रमाण दिले त्यांनी, 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक. त्यानंतर जिथे सामाजिक आर्थिकदृष्ट्या वंचित असलेला भाग असेल तिथे 25 विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक. तर अशा पद्धतीने नियोजन केलं जाणार आहे. तर भविष्यात शिक्षणाला चांगले दिवस येणार आहेत. पुन्हा जर हे सरकार आलं, म्हणजे आता ते यावं नाही यावं तो नंतरचा भाग आहे, पण हा जो काही NEP धोरण आहे ते शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. यामध्ये 3 ते 8 या पूर्व अध्ययन काळात वाचणे, लिहिणे, बोलणे, प्रायमरी सांख्यिक क्रिया यांचा जास्तीत जास्त सराव घेतला जावा. विद्यार्थ्याचं शिक्षण व्यक्तिप्रधान, खात्रीशीरपणे होईल यासाठी रचनात्मक कन्स्ट्रक्टिव्ह इव्हॅल्युएशन केलं जावं. पायाभूत वाचन, लेखन, संख्याज्ञान यासाठी विशिष्ट तास, वर्षभर नियमित कार्यक्रम समर्पित केले जावेत. तर यासाठी या सगळ्या गोष्टी धोरणामध्ये समाविष्ट केल्या गेल्या आहेत. याची सेवेचं वातावरण कसं असणार आहे, तर शाळांची संस्कृतीची पुनर्रचना होईल. एक चांगली आणि एक सुखकर स्थिती निर्माण करायची आहे. पालकांचा सहभाग वाढवायचा आहे. जे शिक्षणेतर उपक्रम आहेत, जनगणना, निवडणुका किंवा ते तर ठीक आहे, पण इतर जे उपक्रम आहेत ते कमी करून अध्यापनामध्ये स्वायत्तता आणणं हे याच्या मागचं मूळ उद्देश आहे. शाळांच्या संस्कृतीची पुनर्रचना जर आपण विचार केला तर यामध्ये शिक्षकांचे कार्य प्रभावीपणे करण्याची क्षमता वाढवणे, शिक्षक, विद्यार्थी, मुख्याध्यापक, सहाय्यक कर्मचारी, पालक
यांच्यामध्ये सकारात्मक व आनंदाच्या वातावरणाचे सहसंबंध असावेत. सर्व विद्यार्थी शिकावेत हे समान लक्ष असावे, यासाठी शाळांच्या संस्कृतीची पुनर्रचना करण्यात यावी. शाळांमध्ये शिक्षणाचे सकारात्मक वातावरण असेल हे सुनिश्चित करण्यासाठी प्रभावीपणे शिकण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी सगळ्यांची एकमेकांची काळजी घेणारी एक संस्कृती असावी. म्हणजे शिक्षकाला काही झालं तर सगळ्यांनी काळजी घ्यायची, विद्यार्थ्याला काही झालं सगळ्यांनी काळजी घ्यायची. या पद्धतीने एक पोषक वातावरण तयार करणं, सुखकर स्थिती निर्माण करणं, यामध्ये भौतिक सुविधा आल्या, मग स्वच्छतागृह आलं, स्वच्छ पाणी आलं, शुद्ध पाणी आलं, स्वच्छ आकर्षक जागा, वीज, संगणकीय उपकरणे, इंटरनेट, ग्रंथालय या सगळ्यांचा समावेश केला जावा. पालकाचा समावेश व्हावा. मग त्यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती किंवा शाळा व्यवस्थापन विकास समिती यामध्ये स्थानिक लोकांचा सहभाग करून घ्यावा. शिक्षकांचा जास्तीत जास्त वेळ हा अध्ययन अध्यापनासाठी उपयुक्त ठरावा. शिक्षणाशी संबंधित नसलेली कामे शिक्षकांना न देता ती टाळावीत, हा त्याच्या मागचा हेतू आहे. आणि अध्यापनामध्ये स्वायत्तता यावी. तर अशा पद्धतीने भावनिक शिक्षण, सामाजिक शिक्षण, बौद्धिक शिक्षण हे सगळे मुद्दे यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये केंद्रीभूत करण्यात आलेले आहेत. अतिशय छान आहे नवीन शैक्षणिक धोरण. थोडा घसा बसल्यामुळे आज काही वैशाली मॅडम मी आज काही कविता म्हणत नाही. उद्या तुम्हाला छान कविता सादर करून दाखवेल. चालेल? सो गुड नाईट, शुभरात्री. थँक्यू.